काय सुभाष बोरकर आणायचं कुठून? तिला जर कळलं ना की सुभाष बोरकर म्हणजे मीच तर मग हा. अरे त्यापेक्षा जर आहे त्या बिझनेस मध्ये तिला लक्ष घालायला सांगितलं असतं तर बरं झालं असतं ना. 10 वेळा सांगून झालं तर ऐकायलाच तयार नाही, त्याला मी काय करणार? तिला अजूनही वाटतंय की कॉर्पोरेट ऑफिस मध्ये जॉब करावा, तिकडे पगार चांगला मिळतो आणि तिला कळतं ना त्यातलं. बरोबरच आहे तिचं, त्यात काय चुकलं? चुकलं काय नाही रे, पण आता जॉब मिळेपर्यंत तिने काय घरात नुसतं बसून राहायचं काय? पण आजोबा तिला इंटरेस्टच नसेल तर? काय इंटरेस्ट नसेल? हाही बिझनेसच आहे रे यांश, तिच्यामध्ये ते स्किल्स आहेत. अरे नुसतं स्किल असून काय उपयोग आहे? चांगली ऑर्डर मिळायला नको म्हणून तर मी सुभाष बोरकर झालो ना. अरे पण उद्या तिला सुभाष बोरकरला फोन करायचा आहे, त्याचं काय? कुणीतरी बोला तिच्याशी. हा हा हे बघ, तुमच्यापैकी कोण म्हणजे मी? अरे मधून मधून मला माझं स्वतःच नाव आठवत नाही, भलतंच कसं आठवणार? झालं त्याचं सुरू झालं. काय होत नाही रे, तुला आठवेल सगळं. अरे हा, पण मग तिच्याकडे सुभाष बोरकरचा नंबर पाहिजे, त्याचं काय करणार? माझा नंबर आहे तिच्याकडे. याचा दे. आहे हा, तुझा दे. तुझा नाही नाही नाही, माझा नंबर पण आहे तिच्याकडे. म्हणजे भलतंच लफडं झालं आता मग. हा पण एक आयडिया आहे माझ्याकडे. तुझ्याकडे आयडिया आहे? खरंच आहे. अरे वा, बोल बोल. माझ्याकडे एक जुना सिम कार्ड आहे, तो नंबर कोणाकडेच नाहीये. हा तो देऊ शकतो आपण. ठीक आहे, आता मिटली तुझी शंका. हा मग ठरलं तर मग तू भैरवीला सुभाष बोरकर म्हणून फोन करायचा. डन डन. तुझ्या आईला पिन मार पिन. म्हणजे तिला जाऊन विचार फोन कधी करणार. फोन तुम्ही जाऊन विचारा ना. बिझनेस कोणाला करायचं? मला मदत कोणाला हवी आहे? मला मग विचारणार कोण? मी. माऊ काय करतेस? काय नाही ग, एका MNC मध्ये वेकन्सी आहे, सो अप्लाय करते. बघूया काय होत आहे. अच्छा माऊ, बाय द वे तू त्या मिस्टर बोरकरांना कधी फोन करणार आहेस? ओ गॉड, मी करते, मी नंतर करते, आता जरा बिझी आहे. बरं आलेच हा मी. काय तुम्ही जे सांगितलं होतं तेच विचार. तुला काय विचारलं? तुला काय सांगितलं तुझं बरोबर? विचारते, मला म्हणाले नंतर करते, बिझी आहे मी. नाही नाही, तुला काय जमणार नाही तर मीच विचारतो. थांब, थांब, तुम्हीच गप्प, विचारा. बरोबर आहे. हो रे. अरे बाई, राधाबाई लवकर या. काय झालं मालक? हा, तुम्हाला ते हे आणायला सांगितलं, काय केलं नाही तुम्ही? काय काय? प्रत्येक काम हे वेळच्या वेळी झालं पाहिजे. एकच गोष्ट परत परत सांगायला लागू नये. नाही शिस्त म्हणजे शिस्त. हो ना, वाट बघतोय. हो. नाही, फोनची वाट बघतोय. सुभाष बोरकर फोनची करतेस ना फोन त्याला? हो हो, मी दुपारी करते. दुपारी? नाही नाही, दुपारी काय होणार? दुपारी नसणार ना, दुपारी काय उपयोग नाही काही. का? कारण दुपारी तो ऑफिसला असतो. ते पण तुमच्यासारखे ऑफिसला जातात? स्ट्रिक्ट आहे बाई, एकदम स्ट्रिक्ट आहे तो. हा, सगळ्या गोष्टी त्याला जागच्या जागी पाहिजे असतात, तर परफेक्ट टायमावर व्हायला पाहिजे असतात. बापरे, असं असेल तर मग मी त्यांना भेटूनच येते. नाही रे, कशाला कशाला म्हणजे नको, तो एकदम लांब राहतो. ते इकडे म्हणजे ते हे आहे ना, त्याच्याबद्दल ते तिकडे कुठे राहतो तो लांब. बर, नंबर? हा, नंबर द्याल. नंबर देतो ना मी. नंबर आला? नंबर हो आला. बर. करतेस ना फोन? नाही म्हणजे मी त्याला सांगितलेलं आहे की माझी सुनबाई फोन करेल म्हणून. हे झालं की करतेच ना. हा, काय कर, माझा शब्द तर खाली पडू दिला नाहीस तर करते लगेच. ठीक आहे.
काय हवंय का? काय करतेस माऊ? काय नाही अगं, त्या बोरकरांना फोन करते. ओके. फोन स्पीकरवर टाक ना, म्हणजे मलाही ऐकली. बरं. हो काका. काय 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 हो भैरव मावशीचा फोन आलाय. अरे बाबा भैरव मावशी मावशी थांब थांब, अरे मला थोडी प्रॅक्टिस तरी होऊ दे माझी. अरे प्रॅक्टिस करत बसली तर माती खाशील. बोल, बोल, बोल. मी उचलतो स्पीकर. अरे नको रे बाबा. हॅलो, सुभाष बोरकर बोलतायत का? कोण सुभाष बोरकर? हो हो होय होय, सुभाष बोरकर बोलतोय. मी भैरवी माझगावकर बोलतेय. हा बोला बोला. तुम्ही केकची ऑर्डर देणार आहात का? नाही, मी कुठे दिले केक? हो 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 हो. कसं कसले केक बनवता तुम्ही? काय? नाही म्हणजे हे तुम्ही नीट माहिती करून घेतली आहे ना, म्हणजे काही कन्फ्युजन नाही आहे ना? कन्फ्युजन आहे ना का? नाही. म्यूटवर टाकला, आता बोलून द्या काय ते. हॅलो हॅलो. अरे काय तू बोलतो? काय चाललं तुला? तुला तुम्ही इकडे पकड. मी काय बोलतो तुझ्याकडे? ते तिकडे गुंड करतो का? मी आता स्पीकरवर टाकतो परत. हॅलो, तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय का? हो हो, येतंय. अहो, तुमच्या खोबऱ्याच्या केकची ऑर्डर द्यायची होती. बरंच ऐकलंय तुमच्या त्या केक बद्दल. येस येस येस. कुठून ऐकलं होतं तुम्ही? कुठून ऐकलं होतं रे? हो हो, ते हे माझा भाचा जो आहे तो कॉलेजमध्ये आहे आणि तिथे तुमची ऑर्डर होती. बरीच स्तुती केली होती तुमच्या केकची. बर बर बर. किती किलो केक हवाय तुम्हाला? द्या 10-5 किलो. 5-10 किलो? नाही 2 किलो द्या. 2. काय, माझ्या नातीचा वाढदिवस आहे. 8 वर्षांची आहे ती. तिच्या शाळेत एक केक द्यायचा आहे बरं. आणि एक ऑफिसला द्यायचा आहे. 8 वर्षाची ना ऑफिसला जाते? नाही माझ्या ऑफिसला हवाय केक. मी ऑफिसला जातोय. एकूण 4 केक हवे आहेत बघा. एक शाळेमध्ये हवा आहे, एक ग्राउंडवर हवा आहे, एक क्लब हाऊस मध्ये हवा आहे आणि एक ऑफिस मध्ये हवा आहे. म्हणजे एकूण 4 केक्स हवेत का तुम्हाला? येस. ओके. पर केकची कॉस्ट 600 रुपये. ओके, एका केकचे 600 म्हणजे 4 केकचे 800. 2400. सॉरी 2400. बर. आणि कधीपर्यंत हवाय? द्या कधी त्याच्या. मी विचार करून सांगतो. तुम्ही तयारीस लागावे तयारीस. ओके ओके, डन. थँक्यू. आलेच मी एका मिनिटात. येस. काका क्या बात आहे. वा वा वा, जमलंय. अभिनंदन, खरंच अभिनंदन. थँक्यू व्हेरी मच बोलल्याबद्दल. एक मिनिट. हा संयमी बोल. काय? सॉर्टेड सीन काय परफेक्ट जमलं ईश्वर आजोबांना. हा आता पक्का भैरवी माऊ रेडी होणार आहे. अगं व्हायलाच पाहिजे. वर्ष सांगून गेली होती आणि तू पण तिला डोस पाजला होतास. आता पुढची तयारी करणं माझं काम होतं. जमवलं की नाही? येस. आजोबा, पण वर्षा मावशी जाताना अजून एक गोष्ट सांगून गेली होती तुम्हाला, तुमच्या बहिणीबद्दल. तेही जमवून आणूया आता. हे बघ, एका वेळेला एकच प्रश्न सोडवायचा. भैरवीचा प्रश्न सोडवलाय ना, आता पुढचा पुढे. हा हा. येस. ओके, बाय. हा ठीक आहे. ऑफिसला जाऊया. बाय, मी निघतो. मी चाललो. मी बाय आजोबा बाय. ए बाबा, चहा तरी पाच. देतो. तुम्ही झोपाच थोडा वेळ. आणा. काय राजू? कुठे? ऑफिसला का?
काय करू तिथे तरी जाऊन? का जायची इच्छा नाही रे. काऊन म्हणजे तिकडे पण वॉन्टेड झाला का तू? हे तू कप नाही यार. कॉमेडी केली ना राजो, कॉमेडी केली त्यात काय, पण झालं काय म्हणजे कोण कावला का तुझ्यावर? आधीच 2 दिवस झाले गेलो नाही. आणि तिकडे काय ऑफिसमध्ये गेलो काय नाही गेलो काय कोणाला काही फरक पडत नाही. मग का मग घाबरतो? जा बिंदास. नाही रे मामा, आता जर गेलो ना ऑफिसमध्ये तर फॉर्मॅलिटी म्हणून काहीतरी कारण सांगावं लागेल. 4 शब्द त्यांचे ऐकून घ्यावे लागतील. पण तुला खरं सांगू, त्या 4 भिंतीत बसून काम करायला अजिबात आवडत नाही रे मला. वाचा तो बाप्पा, बघ सेम टू सेम ना, म्हणजे असं रक्त कसं असं डायरेक्ट नातंय. मुले पण ना कंटाळा येतो काम करायचा. म्हणजे कोणाची थुंकी जेलायची ना मुले जमत नाही बा. तू काऊन गुलामी करतो? पैसे कमवायला. त्यात काय, ते कसे पण कमवता येतात ना. तसे पण हा, चांगली कॅश देऊन इंटरेस्ट मिळत होता, आता तेही बंद झालं. मग तू एक कर ना, म्हणजे दुसऱ्याकडून पैसे घे आणि त्यांना व्याज दे. म्हणजे जो माणूस आहे की नाही, जो ते काम करतो ना, असे पैसे घेतो व्याज देतो, पैसे घेतो व्याज देतो, त्याच्यासारखं काम तू कर. नाहीतरीच काय बोलतो तू? अरे मला कसं जमणार आहे ते? काऊन जमणार नाही? कोण का आयशीच्या पोटातून शिकून येतं का? नाही नाही, म्हणजे काय कर, तू जाऊन ना त्या माणसाला भेट. बाबा त्याला सांग की बाबा तू जे काय काम करतो ना, पैसे घ्याने व्याज द्यायचं, ते काम मी करतो आता, असं त्याला सांग. अरे असं कसं देईल तुम्हाला काम? तसंही सगळ्यांना वाटतंच ना, मी लाईफ मध्ये काय फेलियर आहे. माझ्या हाताला यश नाही, मला काहीच जमत नाही, काहीच शक्य नाही माझ्याकडून. खाऊन असं बोलून राहिला. हे बघ, तुले सांगतो, जे काय आहे ना हे आता आता आहे. तू चल माया बरोबर. कुठे? अरे चल ना. ए मामा, काहीतरीच काय, वेळ काय, आता नको. अरे बाप्पा राजो, काय बोलत याच्यासाठी नाही. तू चल, मग तुला समजेल. चल 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 चल, ये चल. समा 4 केक्स पाहिजेत ना, तर खूप जास्त क्रॉकरी लागेल. लास्ट टाइम रुपाली काकीने दिल्या होत्या. आता जरा शंका आहेत त्या देतील का नाही. काल त्यांच्या नवऱ्याशीच खूप भांडले मी. आता काय करायचं? बघूयात, काहीतरी होईल. 1 मिनिट.